आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी, स्वातंत्र्यासाठी. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. जय शिवराय मंडळी. पन्हाळगडाच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत. मागच्या भागात आपण पन्हाळगडावरील सज्जा कोठी, तबक उद्यान आणि तबक उद्यानमध्ये असलेलं हे 3D मॅप किंवा ह्या गडाचं प्रतिबिंब याला म्हणता येईल आणि इथं असलेली विहीर पण आपण बघितली. आणि आज या तिसऱ्या भागात आपण इथून पुढे जाऊन पन्हाळगडावर अजून काय काय आहे तिकडे जाणार आहोत. तर चला बघूया. सज्जा कोठीला जाण्यापूर्वी राईट साईडने आपण पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला या साईडला बघायला भेटतं ती पन्हाळगडावरील शाळा, म्हणजे जी पहिलं छत्रपती महाराणी ताराबाई यांचा राहता राजवाडा होता. आणि त्याच्यात समोर जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधलेले ते आपण बघूयात. इथं उजव्या हाताला जर बघितलं तर आपल्याला काही छोट्या तोफा ठेवलेल्या दिसतील. हे बघा ह्या तोफा, आणि ती समोर जी दिसते तीच शाळा आणि ताराबाई यांचा राहता राजवाडा होता. चला तर तिकडे जाऊया. पण जाताना मला इथं एक मंदिर दिसलं. अर्थातच आपल्या जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले गड आहेत त्या प्रत्येक गडावर अशी जवळ असते का असेल तिथं 100% डोळे झाकून सांगू शकतो आपण की ते प्राचीन महादेव मंदिरच आहे. तर ठीक आहे, चला याचा मी तुम्हाला दाखवतो नजारा. हे बघा समोर नंदी महाराज दिसले म्हणजे हे महादेव मंदिरच आहे. या महादेवाचं दर्शन घेऊन आपण इथला एक व्हिडिओ काढून इथून पुढे आपण निघालो. त्या पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर आपल्याला हे जे समोर वास्तू दिसते मंडळी तीच आहे पन्हाळगडावरील शाळा. आणि त्यापूर्वी आपण जे वरून येताना खाली लहान तोफा बघितल्या होत्या तर सर्वप्रथम आपण त्या तोफा बघू. तर हे इथं समोर ठेवलेले तोफा. ही छोटी तोफ आहे आणि या तोफाचं कधी बनवलीत काय बनवली ती त्याच्यावर तिथं लिहिलेलं आहे. आणि एवढ्या उन्हातही तोफ अजून थंडगार लागत होती, म्हणजे ते पंचधातूनच बनवलेले असणार आहे. आणि या साईडला मध्ये मला खेळायसाठी केलेलं ग्राउंड आणि मलखांब वगैरे दिसले मध्ये आतमध्ये. मग आता आपण शाळेचा एक छान असा व्हिडिओ घेऊ. खरं तर आज शाळा बंद असल्यामुळे आपल्यामध्ये जाता येणार नाही, पण असो. हा राजवाडा बघितल्यानंतर असं वाटतं की ती साधारण राजवाडा आहे. खरं तर आपले राजे किंवा महाराणी असतील, यांचे राहते राजवाडे असतील तर त्यात कधी दिखावा, शोभा किंवा रत्नजडित महाल असं काहीच कधी आपल्याला बघायला भेटलं नाही. कारण आपले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि गोरगरिबांचे पालनहार होते. आणि हेच त्यांचं हे मंदिर आहे. ते शाळेच्या एकदम समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं असं छोटंसं एक छान मंदिर बघायला मिळतं. मंदिरही आज बंद होतं आणि माझ्या माहितीस्तव की या मंदिरामध्ये दगडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ऐकलं होतं. तर आज तेही मंदिर बंद आहे. तर आपण मंदिराचा पण एक व्हिडिओ घेऊन आपण निघूया. महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय आपल्या दुसऱ्या लोकेशनवर. तर चला बघूया. आपलं पुढचं लोकेशन आहे दुतोंडी बुरुज. तर चला दुतोंडी बुरुजवर जाऊन बघूया की तिथून दिसणारा
नजारा कसा आहे, तिथून आपल्याला काय परिसर बघायला मिळतो. तर इथं गाडी लावून आपण आता समोरच आपल्याला हा दुतोंडी बुरुज दिसतोय, आपण त्याच्याकडे निघालो आहेत. याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की हा दुतोंडी बुरुज म्हणजे काय असणार आहे. तर दोन्ही बाजूनी यावर चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी बनवलेल्या पायऱ्या आहेत, म्हणजे याच्यावर जाता येतं, त्यासाठी याला दुतोंडी बुरुज असं म्हणतात. हा दुतोंडी बुरुज सेमी सर्कल आकाराचा आहे, त्यामध्ये तोफांसाठी आणि बंदुकीसाठी खास झरोके केलेले आहेत. बुरुजाच्या आतील बाजूने सैनिक सुरक्षित राहून लढू शकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा बुरुज किल्ल्याच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग होता. खरं तर इथं तैनात असलेले मावळे शत्रूंच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर करत असत. तर चला आता इथून पुढे आपल्या पुढच्या लोकेशनला म्हणजे आपण अंबारखानाकडे जाणार आहेत. एक 5 मिनिटाच्या अंतरावर अंबारखाना आहे, जिथं आपण पोहोचलेलो आहेत आणि हे अंबारखान्याचं मेन गेट किंवा प्रवेशद्वार आहे. तर आता इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असलेले पन्हाळगडावरील अंबारखाने आपण बघणार आहोत. तर चला बघूया. गेटमध्ये आल्याच आपल्याला अंबारखान्याबद्दलची माहिती जी दगडांमध्ये कोरून लावलेली असते ती आपल्याला इथं बघायला मिळते आणि समोरच आपल्याला अंबारखाना दिसत आहे. तर आपण बघूयात. पण ते बघत असताना माझी नजर एका ठिकाणी गेली. मला या झाडांच्या मध्ये समोर असं देवीसारखं मूर्ती दिसली, म्हणून मी या झाडाच्या येऊन बघितलं समोर काय. तर मला इथं समोरच एक देवीची मूर्ती दिसली, चांगली दगडात कोरून बनवलेली मूर्ती होती. मग येऊन आपलं पाया पडून मी इथून पुढे आपण निघालो. पन्हाळगडावर असलेले सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे अंबारखाना, आणि हे अंबारखाना म्हणजे धान्यसाठा केंद्र. खरं तर या ठिकाणी महत्त्वाचे असे 3 धान्य साठा केंद्र आहेत. तर आपण एक एक करून बघूया. आता इतिहास संग्रहांमध्ये या अंबारखान्यांचे असे ठराविक काही मूळ नावं आपल्याला बघायला भेटले नाहीत, पण हे असं 1, 2, 3 असेच होते. आणि त्यात एक धान्य अंबारखाना असेल, एक शस्त्र अंबारखाना आणि रसद सामान वगैरे ठेवण्यासाठी अंबारखाना यूज करत असेल. ह्याचा परिसर खूप मोठा आहे आणि आपण आतून हे बघतोय तर किती मोठ्या प्रकारचे बांधलेले वास्तू आहे आणि उजेडासाठी वरती छोटे छोटे असे होल टाईप केलेले, ज्यातून उजेड येतो. आपण बघितलं तर आजही आपल्याला ही वास्तू एकदम भक्कम अशी बघायला मिळते आणि याची बांधकाम रचना तर म्हणजे त्याला काही चॅलेंजेस नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीचं आणि एवढ्या सुंदर कलाकृतीत बांधलेलं, आजही मध्ये पाणी येत नाही, काय नाही, एकदम चांगल्या पद्धतीत. खरंच चांगलं वाटलं बघून. मग इथून आपण आता बाजूचा अंबारखाना बघण्यासाठी बाहेर येऊन आपण बाजूला गेलात कीच आपल्याला लगे दुसरा अंबारखाना बघायला भेटेल. तर चला आपण त्या साईडला जाऊया. बाहेर आल्यानंतरच आपण जर हा परिसर बघितला तर किती मोठा परिसर आहे हे बघा आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्या चारी बाजूने आपल्याला तटबंदी केलेली दिसेल. आणि हा अंबारखाना आपण बघितला, याच्याच बाजूला लगेच लागूनच हा दुसरा अंबारखाना आहे जिकडं आपण चाललो आहे. तर चला तुम्हाला तोही दाखवतो कसा आहे आणि मधून त्याची डिझाईन कशी आहे केलेली. कारण बाहेरून तर आपण बघताय की एकदम साधं चौकोनी आपल्याला बांधकाम दिसतंय, पण मध्ये गेल्यानंतर त्याची मधली रचना कशी आहे ते आपण एकदा बघून घेऊयात. तर चला आतमध्ये. आणि हा त्याचा मध्ये जाण्याची एंट्री दरवाजा, आणि या दरवाजाच्या इथं बघितलं असेल तर हे दरवाजाच्या खुटी किंवा त्याचे खेळे जे आहेत ते अडकवण्यासाठी बनवलेले. आणि हे बघा कशा प्रकारचं मधून केलेले, उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा बांधलेल्या आहेत. उजेड येण्यासाठी छोट्या छोट्या खिडक्या ठेवलेल्या आहेत, व्हेंटिलेशन राहण्यासाठी त्या खिडक्यांचा वापर पण होतो आहे. वरच्या साईडला आपण बघितलं तर हे बघा आपल्याला दिसेल की वरतून पण उजेड येतो आणि ते जागतं पण येतो आहे, म्हणजे पावसाळ्यात वगैरे जर आपल्याला करायचं असेल तर. ह्या साईडने आपण बघितलं तर आपल्याला हा 3रा अंबारखाना दिसतो या साईडचा. तिकडे पण आपण जाणार आहेत आता. तर चला हे बघून घेऊन आपण इथून पुढं त्या 3ऱ्या अंबारखान्याकडे जाऊ. तर चला. येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी असे 2 मार्ग आहेत बघा. हे सुद्धा किती छोटे, म्हणजे एका वेळी एका माणसाला जाता येईल या पद्धतीने केलेले. समोरच तटबंदी पण आपल्याला दिसते. आणि आपण जो आतमधून बाहेर बघितला हा समोरचा अंबारखाना, 3रा अंबारखाना,
तर आपण त्यामध्येही जाऊन आपण बघूयात की त्याच्यामध्ये कसं काय. आता हे इथं 2 अशा कमानी दिसतात, पण खरं तर हे काय दरवाजा नाही. इथून उडी मारून खाली जावं लागलं. पण याच्याच बाजूला तो मध्ये येण्याचा खरा दरवाजा. इथून आम्ही शॉर्टकट मारला, उडी मारून खाली आलोत माहीत नसल्यामुळं. पण त्या काका त्यांना सांगितलं की बा इकडे दरवाजा आहे, त्या साईडला पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. तर हा बघा, हा अंबारखाना जरा मोठा दिसतोय आपल्याला, म्हणजे या मधल्यापेक्षा. तर इथं थोडंसं काम वगैरे चाललं, ते पोते वगैरे त्यांनी ठेवले होते. पण याला बघा किती एंट्री आहेत आणि व्हेंटिलेशनसाठी किती काय आहेत. तर तिथून आपण बघून बाहेर आल्यानंतर हे मला त्या मधल्या अंबारखान्याच्या मागच्या साईडला मला इथं हाऊस दिसला छोटासा. मग म्हणलं त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेऊ. आणि तो 100% घोड्यांना वगैरे पाणी पाजण्यासाठी बनवलेला एकदम छोटासा असा हौद असणार आहे, किंवा काय आपल्याला एवढी त्याची आयडिया नाही आली. पण माझा एक अंदाज की हे. आणि समोरचा जो अंबारखाना आहे पहिला, त्याच्या वर जाण्यासाठी सुद्धा या साईडनं पायऱ्या बांधलेल्या आहेत दोन्ही साईडनी. तर चला इथला एक परिसर बघून आपण आता इथं जी पन्हाळगड किल्ल्यावर जे महादेव मंदिर आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भेट झाली होती असं इतिहासात म्हणतात, त्या ठिकाणी आपण जाणार आहेत. या तिन्ही अंबारखान्याच्या समोरून मागच्या साईडला हे जे आपल्याला झाडी दिसते, या झाडींच्याच मध्ये आपल्याला ते महादेव मंदिर आहे ते बघणार आहेत आपण. आणि पन्हाळगडावरील त्या महादेव मंदिराच्या तिथंच कॉलेज पण होतं, पण ते आज कॉलेज बंद आहे. तर आपण चला तिकडचा परिसर बघूया. जात असतानाच आम्हाला वाटेमध्ये एक असा हौद दिसला, छोटासा दगडात बांधलेला. मग हे घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी बांधलेला असावा. आणि या साईडने जात असतानाच आम्हाला समोर इथं हे जे चालले होते लोक, हे काहीतरी बघताना दिसले. म्हणून आम्ही पण त्यांच्यात जाऊन बघितलं की काय बघताय ते नेमकं. तर असं लक्षात आलं की इथं एक विहीर होती, तर ती तुम्हाला दाखवतो मी. ही बघा, अशी झाडाझुडपांच्या मध्ये अशी विहीर, आणि विहिरीतलं पाणी आजही चांगल्या ह्याच्यात होतं. तर विहिरीचा एक नजारा बघून आपण इथून पुढे निघालो. आणि समोरच आपल्याला जे दिसतंय ती आहे कॉलेजची वास्तू. तर चला तुम्हाला मी दाखवतो हे कॉलेज कसं आहे. हे कॉलेज आहे छत्रपती शिवाजी कॉलेज, आणि आज ते बंद आहे कारण गडाच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून किंवा याच्यातून हे कॉलेज इथून दुसरीकडे स्थलांतरित केले. पण याची जी वास्तू आहे ती आजही आपल्याला इथं आल्यानंतर बघायला मिळते. आणि हे लोकेशन आहे पन्हाळगडावरील जे अंबारखाने आहेत, त्या अंबारखान्याच्या समोरून एक झाडातून अशी वाट येते जी महादेव मंदिराकडे येते. त्या महादेव मंदिराकडे जात असताना आपल्या इथं हे कॉलेज बघायला भेटतं. तर मी या कॉलेजमध्ये जाऊन बघितलं की काय काय होतं. तर आपल्याला समोरच ते नाव बघायला मिळतं, कॉलेजचं मेन एंट्री आहे ही. आणि तर बाजूला ते बघितलं असेल तर बघा, हा बोर्डसुद्धा आपल्याला इथं वार्ता फलक बघायला भेटला. बऱ्याच मोठं कॅम्पस दिसतंय, म्हणजे सायन्स आर्ट्स कॉमर्सचं कॉलेज असावं असं माझा अंदाज आहे. वरती जाण्यासाठीच्या पायऱ्या आणि हे इकडे ह्या साईडला वर्ग, म्हणजे छान वाटलं कॉलेज बघून. पण कॉलेज हे चालू असायला पाहिजे होतं. आता ते त्यांच्या काय असतील गोष्टी, त्यामुळे कॉलेज इथून स्थलांतरित झालेलं आहे. आणि या कॉलेजला येण्यासाठी सेपरेट मार्ग आहे. समोर एक दरवाजा आहे, या पायऱ्या आहेत कॉलेजला ये जा करण्यासाठी.
तर याचासुद्धा मी एक व्हिडिओ घेतला की ह्या कॉलेजला एक सेपरेट रस्ता होता येणे जाण्यासाठी आणि याच बाजूला हे महादेव मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली. तर मंडळी मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ आणि आजच्या भागात आपण इथंच थांबूया. भेटूया पन्हाळगडाच्या नंतरच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहा. तर आपण भेटू पन्हाळगडाच्या नवीन भागात. थांबतो इथेच. जय शिवराय.